9 जून 2024 बेंगळुरूमधील कामाक्षी पार्ल्या ठिकाणी मन्नू नावाच्या या डिलिव्हरी बॉयला नाल्याच्या बाजूला एक विचित्र गोष्ट दिसते. तो ती विचित्र गोष्ट पाहतो तेव्हा थक्क होतो, कारण ती गोष्ट असते डेड बॉडी. तो हडबडून हा प्रकार तेथील पोलिसांना कळवतो. पोलीस येऊन जेव्हा डेड बॉडी बघतात तेव्हा ते देखील हक्केबक्के होतात. डेड बॉडीची हालत अशी होती की त्या व्यक्तीला जिवंतपणी तडफडून मारलेले, एक कान कापलेला, मारून मारून जबडा तोडलेला, पाठीवर मारलेल्याचे वन. यावरून एक गोष्ट सिद्ध होती की हा खून आहे, इज अ मर्डर. पोलीस बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतात. आसपासच्या स्टेशनमधून कोणी मिसिंग रिपोर्ट नोंदवला आहे का ते तपासू लागतात. बेंगळुरू पासून 170 किलोमीटर दूर चित्रदुर्गा येथून एक तरुण गायब असल्याची तक्रार देखील मिळते. तरुणाचे नाव रेणुका स्वामी. त्याचा मिसिंग रिपोर्ट त्याच्या आई वडिलांनी केलता. तपासासाठी पोलीस त्यांना स्टेशनमध्ये बोलवतात. त्यांना डेड बॉडी दाखवली जाते. डेड बॉडी बघताच आई वडिलांना धक्का बसतो, कारण ती डेड बॉडी असते रेणुका स्वामीची. एक माणूस एका मेडिकल शॉपमध्ये काम करायचा. त्याचे कुणाशी भांडण अथवा वैर नाही अशा माणसाचा खून होतो. सोबत कोणताही पुरावा नाही. या केसला सॉल्व्ह कसे करायचे याची मोठी गुंतागुंती पोलिसांसमोर उभी राहते. पण दुसऱ्याच दिवशी 10 जून 2024 केशवमूर्ती, कार्तिक, राघवेंद्र हे 3 लोक रेणुका स्वामीच्या खून प्रकरणात स्वतःला सिलेंडर करतात. पोलिसांनी या लोकांचा तपास चालूच ठेवला. या तिघांचे कॉलिंग हिस्ट्री, लोकेशन हिस्ट्री चेक केली जाते. त्यात एक गोष्ट कॉमन असते. एक असा नंबर ज्याच्याबरोबर मागील 2-3 दिवसात तिघांचेही बोलणे झाले होते. पोलिसांनी त्या नंबरची माहिती मागवली आणि तो नंबर अशा व्यक्तीचा होता ज्याच्यामुळे ही केस 360 डिग्रीमध्ये टर्न घेते. कारण तो नंबर होता कन्नड सुपरस्टार दर्शन थुगोदीपा यांचा. आता या केसची साखळी अशा लोकांशी जोडली जाणार आहे याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. कोण आहे दर्शन थुगोदीपा? दर्शन आणि खुनाचा संबंध काय? या खुनामागे दर्शनचा तर हात नाही, अशा तमाम प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार, मी वेदांत कामकर आणि तुम्ही बघताय द केस ऑफ सुपरस्टार दर्शन. दर्शन थुगोदीपा हा कर्नाटकमधील सुपरस्टार. जसा बॉलिवूडचा सलमान खान तसा सॅन्डलवूडचा दर्शन हा साधा सुद्धा ऍक्टर नाही. दर्शनचे लाखो फॅन आहेत. फॅन नाही, कट्टर फॅन. देवाची देवपूजा करतात तशीच पूजा लोक येथील ऍक्टरची देखील करतात. 2003 साली दर्शनचे लग्न विजयालक्ष्मी बरोबर झाले. पुढे त्यांना एक मुलगा झाला. काही वर्षात त्यांच्यातील संबंध बिघडू लागले. संबंध इतके बिघडले की 2011 साली विजयालक्ष्मीने दर्शनवर जीव मारण्याचा प्रयत्न केला अशी केस देखील टाकली. आता एंट्री होते पवित्रा गौडाची. पवित्रा गौडा ही कर्नाटकमधील फॅशन डिझायनर. खूप प्रयत्न करून देखील ऍक्ट्रेस बनण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने तिने संजय नावाच्या व्यक्तीबरोबर लग्न केले. पुढे त्यांना एक मुलगी झाली. पण संजय पवित्रामध्ये वाद निर्माण होऊ लागले. पिक्चर मध्ये काम मिळवण्यासाठी पवित्रा दर्शनच्या जवळ येऊ लागली. असेच हळूहळू पवित्रा आणि दर्शनचे अफेअर चालू होते. आता प्रश्न आहे की या गोष्टीचा आणि रेणुका स्वामीच्या खुनाचा काय संबंध? त्या गोष्टीचा संबंध खुनाशी जोडलेला आहे. जानेवारी 2024 पवित्रा गौडा इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करते. पोस्ट मध्ये दर्शन आणि पवित्रा एकत्र दिसतात आणि कॅप्शन मध्ये लिहिलं होतं 10 इयर कम्प्लिटेड, म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेत. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. सगळ्यांना माहिती पडले की दर्शन पवित्रा सोबत 10 वर्ष अफेअर मध्ये आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल दर्शनचे फॅन पवित्रालाच दोषी ठरवू लागले. पवित्रामुळे आमच्या देवाच्या परिवारात वाद निर्माण झाला. दर्शनचे फॅन दिवस रात्र पवित्राबद्दल काहीही कमेंट करू लागले आणि यामध्ये दर्शनला देवाप्रमाणे पूजणारा त्याचा कट्टर फॅन रेणुका स्वामी देखील होता. रेणुका स्वामी एक फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून पवित्राला काहीही कमेंट करीत असे. काही रिपोर्ट मध्ये असे देखील बोलले जाते की या अकाउंटवरून पवित्राला प्रायव्हेट पार्टचे फोटो देखील पाठवले होते. हे सगळं दर्शनला समजल्यानंतर त्याने रेणुका स्वामीला संपवण्याचा डाव रचला. दर्शनने चित्रदुर्गामधील फॅन क्लबचा अध्यक्ष राघवेंद्र याला रेणुका स्वामीला किडनॅप करण्याची ऑर्डर दिली. किडनॅपिंगसाठी राघवेंद्रला 30 लाख रुपये देखील दिले. राघवेंद्र आणि त्याचे साथी रेणुका स्वामीला घेऊन बेंगळुरू मधील RR नगर गोडाऊन मध्ये येतात. गोडाऊन मध्ये रेणुका स्वामीला बांधून खूप मारहाण केली जाते. 3:30 वाजताच्या सुमारास दर्शन पवित्राला सोबत घेऊन गोडाऊन मध्ये हजर होतो. आता सुरू होतो अत्याचार, जुलूम, हिंसेचा खेळ.
दर्शन रेणुकास्वामीला पट्ट्याने मारतो. हुंकार रौद्र रूपात तो रेणुकास्वामीला मारतच राहतो. त्याला विजेचे झटके देखील दिले जातात. अशाच पद्धतीने रेणुकास्वामीचा शेवट होतो. पुढे रेणुकास्वामीची बॉडी नाल्यामध्ये टाकली जाते. तुमचा आवडता हिरो कोण याचे उत्तर मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनवर डाव्या बाजूला येणारा व्हिडिओ देखील नक्की आवडेल. अशाच ऐतिहासिक, शैक्षणिक, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.